नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आता हे पहा, कोणाच्या स्टेटसला बघितलं असेल, टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, एक आता रेल्वेचे ग्रुप डीचं शॉर्ट नोटिफिकेशन मागत आलेलं. आपण पण त्याची स्टोरी ठेवली होती, पण आता त्याची पूर्णपणे जाहिरात आली आणि अर्ज चालू झालेत मित्रांनो. तर तुमच्या मनात असंख्य प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत बाबा, कशी काय आहे एकदम मित्रांनो. त्याची डिटेल्स माहिती आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ते मित्रांनो बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, हे ते मित्रांनो रेल्वेचं आहे सगळं. आपण त्याचा थोडा पोस्टर बनवलेला आहे. रे भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदाच्या 32,438 जागांसाठी मेगावरती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, भरतीच्या जागा आहे 32,000 जागा आहेत. आता सध्या ट्विटर तुम्ही जर ट्रेंड पाहितला असेल तर ते बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे 1,00,000 पद व्हायला पाहिजेत. पण नक्कीच आता आपण आशा करू 1,00,000 पद झाली पाहिजेत मित्रांनो, कारण रेल्वेची भरती 3-4 वर्षानंतर भरती आलेली आहे, त्यामुळे 1,00,000 पद झालीच पाहिजेत. पण आता 32,438 पद जाहीर झालेली आहेत. तरी बा तुम्हाला आता प्रश्न कोणते पडतात ते सांगतो तुम्हाला. तुम्हाला झोन प्रेफरन्स कोणता द्यायचा, पोस्ट प्रेफरन्स कोणता द्यायचा, शारीरिक पात्रता काय बुवा, परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याची वयाची अट काय आहे, व त्याला नक्की कोणते विषय आहेत, ते शारीरिक चाचणी काय आहे, एकदम सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित पाहायचा आहे. तर तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये अचूक माहिती सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता पदाचं नाव तपशील पाहू नक्की, ते कोणकोणती पदं आहेत, ते सब डिपार्टमेंट काय आहे. आता जी आरमध्ये आपण त्यांनी जे मेन्शन केलं तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे पहा मित्रांनो, पदक्रमांक 1 येते असिस्टंट SNT. त्याचं मित्रांनो डिपार्टमेंट आहे SNT. ते सब डिपार्टमेंट बघा, प्रोडक्शन युनिट, सिग्नल, वर्कशॉप. त्यात दुसरे मित्रांनो असिस्टंट वर्कशॉप, त्याचं डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल आणि सब डिपार्टमेंट आहे वर्कशॉप. हे मित्रांनो पदक्रमांक 2चं. थोडं झूम करतो व्यवस्थित दिसेल. आता पदक्रमांक 3 काय आहे पहा मित्रांनो, असिस्टंट ब्रिज. त्याचं बघा इंजिनियर डिपार्टमेंट आहे आणि त्याचं सब डिपार्टमेंट ब्रिज आहे. 4थं पद आहे असिस्टंट कॅरेज अँड वॅगन. त्याचं डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट आहे मित्रांनो. कॅरेज अँड वॅगन हे सब डिपार्टमेंट आहे. 5वं आहे मित्रांनो असिस्टंट लोको शेड डिझेल. त्याचं डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल आणि सब डिपार्टमेंट डिझेल शेड. 6वं आहे असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल. ते डिपार्टमेंट इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे मित्रांनो, आणि त्याचं सब डिपार्टमेंट आहे मित्रांनो डिझेल शेड आणि इलेक्ट्रिक शेड. ही मित्रांनो 6 नंबरचं पद आहे. तर आता 7व्या नंबरचं पद काय आहे त्या मित्रांनो, असिस्टंट ऑपरेशन्स इलेक्ट्रिकल. ते इलेक्ट्रिकचं डिपार्टमेंट आहे मित्रांनो. त्यात पहा जनरल सर्व्हिस, प्रोडक्शन युनिट आणि वर्कशॉप हे सब डिपार्टमेंट आहे. त्यात 8व्या नंबरचं पद आहे मित्रांनो असिस्टंट PUA. तर इंजिनिअरिंग हे डिपार्टमेंट आहे आणि त्या सब डिपार्टमेंट आहे मित्रांनो PUA. 9 नंबरचं पद आहे मित्रांनो असिस्टंट TL अँड AC वर्कशॉप. तर डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकल आणि त्याचं सब डिपार्टमेंट आहे मित्रांनो जनरल सर्व्हिसेस. 10 नंबरचं पद आहे असिस्टंट TL अँड AC. त्याचं डिपार्टमेंट मित्रांनो इलेक्ट्रिकल. त्याच्यात सब डिपार्टमेंट आहे जनरल सर्व्हिस आणि प्रोडक्शन युनिट. त्याचप्रमाणे 11 नंबरचं मित्रांनो पद आहे मित्रांनो असिस्टंट ट्रॅक मशीन. त्याचं डिपार्टमेंट आहे इंजिनिअरिंग आणि त्याचं सब डिपार्टमेंट आहे ट्रॅक मशीन. 12 नंबरचं पद आहे असिस्टंट TRD आणि त्याचं डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकल आणि सब डिपार्टमेंट आहे TRD. 13 नंबरचं पद आहे मित्रांनो पॉइंट्समॅन B. त्याचं डिपार्टमेंट आहे ट्रॅफिक आणि सब डिपार्टमेंट पण ट्रॅफिकच आहे. 14 नंबरचं पद आहे मित्रांनो ट्रॅक मेंटेनर IV ट्रॅक मेंटेनर 4 इंजिनिअरिंग. त्या सब डिपार्टमेंट आहे मित्रांनो PUA. तर ही मित्रांनो एकदम डिटेल्स माहिती झाली ह्या डिपार्टमेंटबद्दल, म्हणजे कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत. आता सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे बाबा ह्या पोस्ट आहे सगळे, तर आता नक्की या पोस्टला प्रेफरन्स कसं द्यायचा, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला मी इतर पोस्ट सांगितल्या त्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते तुम्ही यूट्यूबला टाका. थोडक्यात फॉर एक्झाम्पल पहा असिस्टंट ट्रॅक मशीन. बाबा ह्या पदाचं नेमकं काम काय आहे, तर तुम्ही 14 पद आहे, 14 पदाची कामं पहा यूट्यूबला अवेलेबल आहेत आणि त्यात तुम्हाला जे सुटेबल वाटेल त्यानुसार तुम्ही फॉर्म भरून टाका मित्रांनो. तर त्यात पण आता 14 पदाची वेगवेगळी कामं आहेत, त्यात जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला असं बरोबर वाटेल ते तुम्ही यूट्यूबला पहा आणि पोस्ट प्रिपरेशन देऊन टाका मित्रांनो.
हे झालं मित्रांनो. आता मी तुम्हाला सांगितले पद ते पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचा पूर्णपणे व्हॅकन्सी आपण मराठी नोकरी कॉर्नर टेलिग्राम चॅनल आहे त्यावर टाकून देऊच. पण तुम्हाला आता पोस्ट प्रिपरेशन तुम्ही यूट्यूबला पहा आणि सिलेक्ट करून टाका. त्यात झोन कोणतं कोणतं आहे मित्रांनो झोन पहा. तर झोन आहे मित्रांनो चंदीगड झोन आहे मित्रांनो चंदीगड, रांची, कोलकाता आणि गोरखपूर. त्याचप्रमाणे मित्रांनो पहा अजून अजमेर, भुवनेश्वर, अलाहाबाद, बेंगलोर, पटना, भोपाळ. त्याचप्रमाणे मित्रांनो मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, गुवाहाटी, बिलासपूर आणि सिकंदराबाद. हे झालं मित्रांनो झोन आहेत मित्रांनो. आता झोन प्रेफरन्स कसा द्यायचा तर आपण याच्यावर झोन एक नवीन व्हिडिओ बनवूच. पण त्यानुसार थोडक्यात एक आपण तुम्ही जी आरमध्ये पाहून आपल्या बाबा कास्टला किती जागा आहेत व त्या तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय करणार आहे त्या पोस्टला किती जागा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या प्रिव्हियस इयर कट ऑफ किती आहे. मग कायचं कट ऑफ 80 आहे, 70 आहे, 65 आहे, काय कायचा बरं 64 65 असं काही कट ऑफ आहे. त्यानुसार प्रिव्हियस इयर कट ऑफ तुमच्या कास्टच्या व्हॅकन्सी कास्टनुसार पण कास्ट व्हॅकन्सी जेणेकरून जो त्या ओबीसीमध्ये असेल, ओपनमध्ये असेल, SC मध्ये असेल किंवा ST मधून असेल त्यानुसार तुमच्या पोस्टला तुमच्या कास्टला किती व्हॅकन्सी आहे आणि त्याचा प्रिव्हियस इयर कट ऑफ किती आहे हे एकदम सर्व अचूक माहिती पाहून मग तुम्ही मित्रांनो झोन प्रेफरन्स द्यायचा आहे. आता अजून पण म्हणतात आता समजा म्हणत येईल आता समजा मी झोन प्रेफरन्स दिला आणि नंतर जर जागा वाढल्या तर काय तर जागा वाढल्या तर मित्रांनो तुम्हाला चेंज करायचं ऑप्शन पण येऊ शकतं. बघू पुढं काय अपडेट नक्कीच रेल्वे देईल त्या संदर्भात. तर आता हे समजलं मित्रांनो झोन एवढे आहेत आणि झोन कसं सिलेक्ट करायचं तुम्हाला सांगितलं आहे. आता मित्रांनो अति महत्त्वाची गोष्ट बाबा याची शैक्षणिक पात्रता कोणती. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात एक बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता. पहिली कधी ITI असायचा पण आता मग त्यांनी मेन्शन केले JR मध्ये मित्रांनो. तर हे पहा शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण किंवा हे खूप महत्त्वाचा शब्द आहे किंवा ITI. मग मित्रांनो तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर निश्चितपणे फॉर्म भरू शकता. तुम्हाला ITI नसला तरी फॉर्म भरू शकता. त्यांनी किंवा दिले मित्रांनो आणि नाही किंवा दिले त्यामुळे तुम्ही 10वी असाल नक्कीच फॉर्म भरू शकता किंवा ITI केलं असाल नक्कीच फॉर्म भरू शकता. त्यांनी असं पण मेन्शन केलं नाही तुम्हाला 10वीला एवढे टक्के पाहिजे तेवढं नाही फक्त 10वी उत्तीर्ण असाल फॉर्म भरू शकता. आणि ज्याने प्लस पॉईंट तुम्ही जर ITI केलेला असेल तरी पण तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता. ही झाली मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता. बऱ्याच दिवसापासून याच्यावर मित्रांनो चर्चा चालली होती. आपण देशात पूर्ण ऑल इंडिया स्टुडंट म्हणजे म्हणत होते ITI काय म्हणत होते पूर्णच पाहिजे काय म्हणतो ITIच पाहिजे फक्त. तर आता त्याचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. ज्यांनी 10वी उत्तीर्ण केली ते पण फॉर्म भरू शकतात आणि ज्यांनी ITI केलं आहे ते पण फॉर्म भरू शकतात. आता याची निवड प्रक्रिया कशी आहे थोडक्यात म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे म्हणजे निवड चाचणी कशी आहे निवड कशी होणार आहे ते पण आपण तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो ह्याची पहिली रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे JR मधली माहिती आहे आपण काय आपल्या मनाने सांगत नाही मित्रांनो. हे पहा रिक्रुटमेंट प्रोसेस कॅन्डिडेट शुड अप्लाय ओनली थ्रू ऑनलाईन मोड थ्रू एनी ऑफ द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द RRBS. म्हणजे मित्रांनो रेल्वेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही मित्रांनो फॉर्म अप्लाय करा. मल्टिपल ॲप्लिकेशन्स बाय कॅन्डिडेट विल लीड टू रिजेक्शन ऑफ ऑल द ॲप्लिकेशन डिपार्टमेंट. जर मित्रांनो तुम्ही जर काय चुकीचं आहे तर रिजेक्शन होऊ शकतं. तर बघा रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे तर पहिली होणार मित्रांनो कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT होणार आहे. सेकंड फेज आहे मित्रांनो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PT होणार आहे म्हणजे फिजिकल होणार मित्रांनो. तिसरं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि चौथी प्रोसेस आहे मेडिकल एक्झामिनेशन ME. म्हणजे हे पहा मित्रांनो त्याची कसं आहे तुमची पहिली एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. 2 नंबर तुमची फिजिकल होणार आहे. 3 नंबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि 4 नंबर तुमचं मेडिकल होणार मित्रांनो. तर हे त्यांनी दिलेले आहे. आता ही आता प्रत्येक आपण एक म्हणजे CBT शारीरिक पात्रता एकदम डिटेल्स माहिती तुम्हाला सांगतो ते आता पाहू आपण. पहिले मित्रांनो आता CBT होणार आहे पण त्या CBT परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असणार आहे तो पण आपण JR मधनं घेतलेला आहे आणि तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. CBT परीक्षेचा अभ्यासक्रम हे पहा मित्रांनो JRचा स्क्रीनशॉट आहे. मी काय आपण टाईप नाही केलं मनाचं नाही सांगत तुम्हाला. JR मी तुम्हाला भरती सुटली फॉर्म भरला सगळं झालं पण नक्की याचा अभ्यास करायचा कसा एक अति महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल कोणत्या विषयाला किती वेटेज दिलेले त्यांनी. हे पहा एक्झाम ड्युरेशन 90 मिनिटाचा 90 मिनिटं मित्रांनो एक्झामचा टाईम राहणार आहे. तर हे पहा नंबर ऑफ क्वेश्चन ईच ऑफ द 1 मार्क फ्रॉम मित्रांनो प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणे. जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान मित्रांनो याचे 25 क्वेश्चन. मॅथमॅटिक्स याचे 25 म्हणजे आपले मित्रांनो गणिताचे 25 क्वेश्चन. जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग
मग मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणीचे 30 क्वेश्चन सर्वात जास्त वेटेज मित्रांनो बुद्धिमत्तेला 30 क्वेश्चन येणार आहे बुद्धिमत्तेमधनं, 30 मार्क आहे बुद्धिमत्तेला. त्याच्यात जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स म्हणजे मित्रांनो आपलं GK म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यावर 20 मार्काचं 20 प्रश्न येणार आहे 20 मार्काचं. असं मित्रांनो 100 प्रश्न आहेत 100 मार्काला. टोटल मित्रांनो तुमचं म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क, एक प्रश्न एका मार्काला आहे. तर एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी एक्सटेंडेड फॉर एज. जे विद्यार्थी PWBD मधून फॉर्म भरतील त्यांना मित्रांनो 120 मिनिटं दिले जातील. त्यांना मित्रांनो पूर्णपणे 2 तास दिले जाणार आहेत. हे पहा, द सेक्शन वाईज डिस्ट्रीब्युशन गिवन इन द अबव टेबल इज ओनली इंडिकेटिव्ह अँड देअर मे बी सम व्हेरिएशन इन द ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. ही प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा पूर्णपणे समजला असेल. तर तुम्ही एक महत्त्वाचं काम करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल बाबा आपल्याला कोणत्या विषयाचा नक्की अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो बुद्धिमत्तेला जास्त वेळ दिले, 30 मार्काला बुद्धिमत्ता येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आताच आपण हे पाहितलं त्याचा अभ्यासक्रम कसा आहे. तर आता ते शारीरिक पात्रता कशी आहे ते पण पाहू. हे पहा, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET कशी होणार आहे ते पहा मित्रांनो. तर बघा, तर मित्रांनो तुम्हाला 35 किलोचं एक वजन उचलायचं आहे आणि ते 100 मीटर पळायचं आहे ते 2 मिनिटात. हे पहा JR मध्ये केलं, शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी 35 kg ऑफ वेट फॉर अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर्स इन 2 मिनिट्स. मित्रांनो तुम्हाला 100 मीटर एक 35 किलो असणार मित्रांनो बॅग असणार ती उचलायची आणि तुम्हाला 100 मीटर जायचे ते 2 मिनिटात तुमचं झालं पाहिजे मित्रांनो. आणि मित्रांनो 1 किलोमीटर रनिंग आहे ती तुम्हाला मित्रांनो 4 मिनिट 45 सेकंदात झालं पाहिजे. 4 मिनिट 45 सेकंदात तुमची रनिंग आहे मित्रांनो आणि ते 1 किलोमीटर. त्याचप्रमाणे ज्या फिमेल कॅन्डिडेट्स म्हणजे महिला आहेत मित्रांनो त्यात पहा मित्रांनो त्याने 20 किलोग्रामचे एक बॅग उचलायची 100 मीटर ती पण मित्रांनो 2 मिनिटात. आणि त्याचप्रमाणे 1 किलोमीटर रनिंग आहे त्यांना 5 मिनिटं 40 सेकंदात. 5 मिनिटं 40 सेकंदात 1 किलोमीटर पळायचे मित्रांनो ज्या महिला असतील त्यांना. हे झालं मित्रांनो फिजिकल पण सोपं आहे मित्रांनो. 35 किलोची एक थोडक्यात आपल्याला बॅग उचलायची 2 मिनिटात 100 मीटर जाऊन करायचे म्हणजे 100 मीटर जायचं 2 मिनिटात आणि त्याचप्रमाणे 1 किलोमीटर 4 मिनिटात. त्यात आता मित्रांनो वयाची अट पहा मित्रांनो. 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्ष जे विद्यार्थी 18 ते ओपनसाठी मित्रांनो 18 ते 36 वर्ष आहे आणि जे विद्यार्थी SC ST यांना 5 वर्षाची सूट देण्यात येईल. म्हणजे मित्रांनो ते 41 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमधून येतात ते मित्रांनो त्यांना 3 वर्ष सूट दिली जाणार आहे. ते वर्ष 39 पर्यंत फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो नोकरी ठिकाण कुठं राहणार आहे मित्रांनो रेल्वेची भरती आहे त्यामुळे तुमचं ऑल इंडिया पोस्टिंग येणार. नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात राहणार आहे. तर फी पहा मित्रांनो किती आहे. तर फी पहा मित्रांनो जनरल OBC EW साठी 500 रुपये फी आहे मित्रांनो. आणि जे विद्यार्थी SC ST एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर आणि EBC आणि महिला या कॅटेगरीतून असतील त्यांना 250 रुपये फी आहे मित्रांनो. हे झाली फीच्या संदर्भात माहिती एकदा मित्रांनो. त्यात महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते पण पाहू आपण. तरी पहा ज्यामध्ये मेन्शन केलं त्यांनी. तरी पहा डेट ऑफ इंडक्टिव्ह नोटीस 28 डिसेंबरला मित्रांनो नोटीस आले. डेट ऑफ पब्लिकेशन तर 22/1/2025 पब्लिकेशन झालेलं आहे. ओपनिंग डेट 23 तारखेपर्यंत फॉर्म चालू आहे मित्रांनो. क्लोजिंग डेट 22 फेब्रुवारीला मित्रांनो फॉर्म सबमिट होणार आहे. त्यानंतर क्लोजिंग डेट टाईम फॉर ॲप्लिकेशन फी मित्रांनो 24 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. फी आहे ती फी भरू शकता. 2 दिवस एक्स्ट्रा दिल्यात फीला. त्यानंतर करेक्शन विंडो 25/2/2000 म्हणजे 25 तारखेला करेक्शन चालू होणार आहे मित्रांनो. जर तुमच्या फॉर्ममध्ये काय जर चुकी झालेली असेल तर तुम्ही मित्रांनो 25 फेब्रुवारीपासून 6 मार्चपर्यंत मित्रांनो करेक्शन करू शकता त्याच्यात. त्यांनी पण जेणेकरून मित्रांनो ही काळजी घ्या की आपला फॉर्म भरताना याची चूक होणार नाही. तर आता मित्रांनो फॉर्म कसा भरायचा याची पण आपण नक्कीच माहिती अपलोड करणार आहे. समजा तुम्ही मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा एकदम ॲक्युरेट माहिती 2 दिवसात आपण टाकणार आहे. तर त्या संदर्भात पण पूर्णपणे. आणि जर तुम्हाला अजून पण काय डाऊट असेल बुवा पोस्ट प्रिफरन्स कसा द्यायचा तर हे पण तुम्हाला समजत नसेल तर कमेंट नक्की करा. नक्की मी याच्यावर एक व्हिडिओ बनवतो. झोन कसा प्रिफरन्स द्यायचा याच्यावर पण व्हिडिओ बनवतो आणि आपला फॉर्म कसा भरायचा याच्यावर पण व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला अजून पण काय याच्या संदर्भात डाऊट असतील किंवा शंका असतील तर कमेंट नक्की करा. मी नक्कीच त्याचं मित्रांनो उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. उत्तर दिलीच मित्रांनो. तर मित्रांनो अजून तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे. आणि ही मित्रांनो रेल्वेची मी तुम्हाला दुसरा चॅनल जाऊन सर्च करायचं नाही, यापर्यंत डिटेल्स माहिती मी तुमच्यापर्यंत दिलेली आहे. जेणेकरून अजून पण डाऊट असेल कमेंट नक्की करा. चला भेटू पुढच्या मध्ये. जय हिंद.